स्वामी समर्थ। तर आज आपण अगदी साधी सुधी पण अगदी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत। तर मी काय केलं आधी बघा की हे जे आहे ना तर हे म्हणजे इकडे टोपलं म्हणतात त्याला खरं तर, किंवा मग आपण परडी म्हणूया, लाकडी परडी। तर आधी आता हे आणलेलं होतं तर मी याच्यावर थोडंसं पाणी वगैरे शिंपडून घेतलं। जी माती आणलेली होती तर ती माती मी छान अशी भुसभुशीत करून घेतली आणि हे झाल्यानंतर आता ही सगळी झाली पूर्वतयारी। हे झाल्यानंतर काय केलं की ही जी खालची जागा होती ना ती थोडंसं गोमित्र टाकलं आणि ती जागा छान स्वच्छ करून घेतली। आता स्वच्छ केल्यानंतर एक पाट घेतला, तो पाट पण स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यावर हे लाल कलरचं वस्त्र अंथरून घेतलं। तर आता आपण जेव्हा हे सगळं करत असतो तर तेव्हा आपण काय करायचं, एक दिवा जो आहे ना तर तो दिवा लावून घ्यायचा, कारण की आपण कोणतीही पूजा वगैरे असते तर ती आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो। तर त्याच्यामुळे आपण एक दिवा आधी लावून घ्यायचा, आपण अखंड ज्योत नाही लावायची, दिवा लावून घ्यायचा। आता हे झाल्यानंतर आता आपण काय केलं की लाल वस्त्र अंथरून घेतलं। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मला आहे ना की हा जो देवीचा जो मुखवटा आहे ना तर तो सजवायला खूप आवडतं प्रचंड। म्हणजे आता माझा हा जो मुखवटा आहे ना तर तो खूप जुना आहे, म्हणजे अगदी 3-4 वर्षापूर्वीपासूनचा मुखवटा मी हा वापरते। पण मी प्रत्येक वेळेला त्याला छान की काजळ लावणार, लिपस्टिक लावणार, सिंदूर लावणार, टिकली लावणार। तर मला ह्या गोष्टी खूप आवडतात, अगदी खूप। आणि इतकं देवीचं रूप बघा किती सुंदर, इतकं प्रसन्न वाटतं अगदी। तर अशा प्रकारे मी हा मुखवटा आधी सजवून घेते छान। मग त्याच्यानंतर मी काय केलं की आपला जो हा कलश आहे ना, मातीचा जो कलश, तर ह्या कलशामध्ये आपण तो कलश थोडासा धुवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे आपल्याला, हळदी कुंकू अक्षदा, एक फूल अर्पण करायचं आहे। आणि तो कलश भरून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूनी 5 विड्याची पानं ठेवायची आहे। 5 विड्याची पानं ठेवल्यानंतर बघा की मी हा जो मुखवटा लावलेला आहे तर तो नारळाला लावलेला आहे। तर मग ते जे सजवलेलं नारळ आहे तर ते आपण त्या कलशावरती ठेवायचं आहे। आणि हा कलश थोडंसं जे आपण आता हे 5 धान्य जे टाकलेलं आहे ह्या परडीमध्ये, तर ह्या टोपलीमध्ये जे आपण 5 धान्य टाकलेलं आहे ना तर आता ह्या टोपलीमध्ये थोडंसं असं नॉर्मल थोडंसं खड्डं करून घ्यायचं आणि नंतर तो कलश त्याच्यामध्ये व्यवस्थित मांडायचा आहे। कारण की नंतर काय होतं, आपण जेव्हा पाणी टाकतो तर तो मग कलश म्हणजे असं हे होऊन जातो, थोडासा कलंडून जातो। तर त्याच्यामुळे त्याला प्रॉपर व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे। आता हे झाल्यानंतर आता आपलं हे झालं घटाची मांडणी झाली। तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा की 2-2 विड्याची पानं घेतलेली आहे मी, 2 विड्याची पानं घेतली, त्याच्यावर गणपती बाप्पाचा अभिषेक केला। अभिषेक केल्यानंतर मग गणपती बाप्पांना तिथे स्थानापन्न केलं, थोड्याशा अक्षदा टाकल्या, गणपती बाप्पांना ठेवलं, त्यांनाही गंध अक्षदा अर्पण केलं। आता त्याच्यानंतर आपल्याला की बघा की तो तुमच्या कुलदेवीचा जो काही टाक असेल तर तो टाक आपल्याला घटी बसवायचा आहे। आता खूप जण काय करतात की सेम असाच एक घट, म्हणजे पाण्याने भरलेला कलश घ्यायचा, त्याच्यात विड्याची पानं लावायची, एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर तांदूळ टाकायचे आणि त्याच्यामध्ये हा टाक ठेवायचा आहे। पण मी असाच तो खाली ठेवलेला आहे, अक्षदा टाकलेले आहे आणि तो तो टाक जो आहे तो थोडासा असा झोपून ठेवलेला आहे। त्याच्यासमोर जे काही आपलं ओटीचं सामान असतं तर ते ठेवलं, एक लिंबू ठेवलं, कारण की तुळजापूरच्या आईला म्हणजे आम्ही नेहमी लिंबू ठेवतोच, म्हणजे तर मग मी लिंबू पण ठेवलेला आहे। आता हे झाल्यानंतर एक छोटासा तो पाण्याने भरलेला तिथे तांब्या पण ठेवलेला आहे। प्रसादाला मी सध्याला साखरच ठेवली। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की शंख ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या डाव्या साईडला आणि कलशाच्या उजव्या साईडला घंटी ठेवलेली आहे। आता त्याच्यानंतर जो हा अखंड दिवा जो आहे, जेव्हा माझं सगळं पूर्ण झाली, सगळी तयारी झाली की आता आपल्याला माहिती की आपलं सगळं परफेक्ट झालेलं आहे, तर त्याच्यानंतर मग मी काय केलं की हा अखंड दिव्याला देखील आपल्याला आसन द्यायचं आहे। 2-4 तांदळाचे दाणे टाकायचे, म्हणजे अक्षता टाकायच्या, हळदी कुंकू अर्पण करायचं, त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा ठेवायचा आहे आणि सगळं झाल्यानंतर मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला। आता त्याच्यानंतर मी श्रीयंत्र देखील ठेवलेला आहे, कारण की आपल्याला कुंकुमार्चन करायला श्रीयंत्र लागणार आहे। थोडीशी मोठी प्लेट घ्यायची, कारण की आपल्याला 9 दिवस त्याच्यावर कुंकू हे अर्पण करायचं आहे, तर त्याच्यामुळे थोडीशी मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला ते श्रीयंत्र हे ठेवायचं आहे। त्याच्यानंतर
त्याच्यानंतर हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ, कारण की मी सेपरेट मांडणी नाही करत, असा घट बसवलेला आहे ना, मग मी समोरच आपला हा ग्रंथ पण ठेवत असते. तर अशा प्रकारे बघा, अगदी साधी सोपी पण म्हणतो ना आपण की परंपरागत चालत आलेली ही पूजा मांडणी आहे. आता हे सगळं करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे, तो विसरायचा नाही आपल्याला. आणि हे बघा, हे वस्त्रमाळ पण मी देवीला घातलेली आहे. आणि आजची जी माळ आहे तर पहिल्या दिवशी आपण विड्याच्या पानांची माळ ही देवीला घालत असतो, तर विड्याच्या पानांची माळ देखील आज मी घालून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी आपण घटस्थापना ही केलेली आहे. आणि बघा की आता कोणी म्हणाल की हे एवढं थाटमाट म्हणजे एकदम हे कलशाला सजवणं वगैरे, कारण की खूप ठिकाणी असं काही करत नाही. अगदी फक्त घट बसवतात, 2 घट बसवतात, खूप ठिकाणी एकच घट बसवला जातो. फक्त जो मातीचा कलश आहे तो घेतला जातो आणि त्याच्यावर फक्त विड्याची पानं ठेवली जातात, नारळ ठेवलं जातं. काही ठिकाणी तर नारळ देखील ठेवलं जात नाही. आपण जी घटाला माळ घालतो तर तीच माळ त्या घटामध्ये सोडली जाते. तर आता म्हणजे जिथे जी काही म्हणजे परंपरा चालत आलेली आहे तर आपण त्याच्यानुसारच करायचं आहे. शेवटी काय आहे की तुम्ही कसं करता, काय करता, याच्यापेक्षा तुम्ही किती भक्तिभावाने करता हे देवाला जास्त महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येकाचीच म्हणजे समजा परिस्थिती असेलच इतका थाटमाट करण्याची असं काहीही नाही. तर त्याच्यामुळे तुमच्याकडून जसं होईल म्हणजे अगदी साधं जसं म्हणजे तुमच्याकडून केल्या जाईल. शेवटी काय आहे की तुमचा भाव आणि भक्ती खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही किती भक्तिभावाने करता हे जास्त महत्त्वाचं आहे. 9 दिवस आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे, ती गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही कुंकुमार्चन करा, आईची ओटी भरा, म्हणजे जो काही कुलाचार आहे आईचा, कन्यापूजन असेल, सवाशिनीची ओटी भरण असेल, म्हणजे जे काही आईचा कुलाचार असतो 9 दिवसांमध्ये, सगळ्यात महत्त्वाचं दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ आपल्याला करायचे आहे. ते जितके जास्तीत जास्त होईल तर ते करायचे आहे. आपल्याला नवार्णव मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेवा जास्त करा, तेच देवाला पाहिजे असतं आपल्याकडून. बाकी देवाला काही म्हणजे हे नसतं की तुम्ही किती थाटमाट करताय, किती महागड्या वस्तू वापरताय, याच्याशी देवाला काहीही घेणं देणं नसतं. देवाला फक्त तुमची सेवा, तुमचा भाव हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तोच मनात ठेवून आपल्याला 9 दिवस आई भगवतीची सेवा करायची आहे. आणि प्रत्येकजण करणारच सेवा हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आई भगवती तुमच्या नक्की ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करेल. श्री स्वामी समर्थ.